रत्ने, हे बघ, श्रीमंत आणि खानदानी माणसाला वेळेतच नाश्ता हवा असतो. अजून किती वेळ वाट पाहायची आम्ही? उद्यापासून वेळेवरच येणार नाश्ता. ते काय ना, घर नवं आहे, श्रीमंती नवी आहे, त्यामुळे सवयीचं होपर्यंत थोडा वेळ इकडे तिकडे होणारच. ठीक आहे, आजच्या दिवस चालून घेतो, पण उद्यापासून असा हलगर्जेपणा चालणार नाही. नाहीच होणार असं. आता काय आमच्यात बसून खाणार आहे का? नाही. मग त्याची डोक्यावर का उभी आहे? चल, काम बघ. कामच होतं. काय काम होतं? थोडी मदत पाहिजे होती. आता नुसती बघत का उभी राहिलीस? कसली मदत पाहिजे सांग ना. पैसे पाहिजे होते. पैसे? हो, 50,000 रुपयाची गरज होती मला. 50 वर किती झिरो ठेवताय माहितीये का? 4. तुला काय वाटतं, आम्ही पैशाचे बंडल आमच्या कनवटीला लावून फिरतो का? या आमच्या खिशात पैशाचा पाऊस पडतो? नाही, असं काही नाही, पण काम करून घेतलं त्याचा मेहनताना मिळालाच हवा ना. 50 रुपयाची लायकी नाहीये, पण पाहिजे किती? 50,000. तुमची लायकी बघूनच पैसे मागते. हे आमची लायकी काढायची नाही. तुम्ही माझी काढली ती? अरे का फुकट होत होतं का? रसायनासाठी पैसे लागत नव्हते? मला पैशांची गरज आहे, मलाही माझे खर्च आहेत. हे असं रस्त्यावर भीक मागायला किती खर्च येतो ग? खायचे वांदे होते तुझे. आम्ही आधार दिला, राहायला घर दिला. फुकट नाही केलं, काम केलंय मी त्या बदल्यात तुमचं. आवाज खाले. ए, चल, नाही देत तुला पैसे, चल. 2 वेळेला जेवायला देतोय ना, तेच उपकार समज. 2 घास खायचे आणि गुमान पडून राहायचं. म्हणजे त्या घरात पण दिवा लागेल आणि तुम्ही सगळे या प्रॉब्लेम मधनं बाहेर येईपर्यंत आधार मिळेल ना. या श्रीकलानं आणि त्या पोपटरावनं पार रस्त्यावरती आणलं आपल्याला. वाटतं होईल त्यांचं. कधीच भलं नाही झालं पाहिजे. बरोबर बोलताय तुम्ही सासूबाई. आणि आता आहे ना, आपणही गप्प बसायचं नाही. भाऊजी, आपलं स्वतःचं हक्काचं घर असताना असं दुसऱ्याकडे आश्रितासारखं राहणं मला तरी पटत नाही. मोठ्या बाई, आम्ही समजू शकतोय, पण बघा ना, म्हणजे शकुंतला वहिनींची तब्येत बरी नसती, घरात एवढी माणसं, सगळ्यांची आबळ होईल ना. आणि त्यात तो पोपटराव सारखं येऊन तुम्हाला त्रास दे. त्यापेक्षा आम्हाला असं वाटतं की सदूचं घर तुमच्यासाठी योग्य आहे. बाळंभट, हे बघा, तुमच्या भावना मी समजू शकतो, पण ही एवढ्या मोठ्या स्वरूपाची मदत मी कधीच स्वीकारणार नाही, हे तुम्हालाही माहिती. महाराज, अहो आम्ही काय पोरके आहोत का? बाळंभट, हो तसं नाही. आम्ही जर इथून गेलो तर पोपटराव आणि श्रीकलेला वाटेल की आम्ही त्यांना घाबरलो. उलट इथे राहिलो तर त्यांच्या हालचालीवर आम्हाला लक्ष ठेवता येईल. खोटेपणानं घर मिळवलंय त्यांनी, उद्या ह्या मंदिराचं बरं वाईट करतील. हे मंदिर आम्हा दिग्रसकरांच्या जीवापेक्षा मोठं आहे बाळंभट. अगदी बरोबर.
इंदू म्हणते ते अगदी बरोबर आहे. हे बाप, शकुंतला, नारायणी, होईल सगळं नीट. थोडे दिवस कळ काढू. व्यंकू महाराज म्हणतात तसं हेही दिवस सरतील. आपण लवकरच आपल्या वाड्यात परत जाऊ. महाराज, तुम्ही म्हणताय ना ते मान्य आहे, पण जोपर्यंत तुम्ही सगळे मंदिरात आहात ना तोपर्यंत चहा पाणी आणि जेवण माझ्याच घर नाही. आता याला नाही म्हणायचं नाही. हा, एवढा हक्क आहे आमचा. बाळंभट, लईच हलक्यात घेतायत पोपटराव या रत्नाला. ए मालक म्हणायचं, मालक मालक, कळलं? मालक मान्य आहे. मी रस्त्यावर फिरत होते, भीक मागत होते. तू तरी काय वेगळं करत होतास? ए एकेरीवर यायचं नाही. नाही येत पोपटराव मालक, पण तुम्ही सुद्धा हे विसरू नका. हे जे दिवस आलेत ना ते फक्त माझ्यामुळे. तुम्ही या घरात आलायत ना ते मी केलेल्या अर्जाच्या जोरावर, आणि तुमची श्रीकला सुद्धा त्याचाच वापर करून इथपर्यंत आलीये. तुम्ही सुद्धा मालक बनून इथे बसलायत ना खानदानी मालकासारखे खायला, ते पण माझ्यामुळेच. चल निघ, चल निघ. आमच्या डोळ्यासमोर उभी राहू नकोस. जाईन. माझे 50,000 रुपये द्या मला, मग जाते. नाही देत तुला. चल जा. मी खूप गैरफायदा घेतायत माझा. खूप महागात पडेल. चल निघ, नाही तर बाबा, तुम्ही रत्नाशी हे जे काही वागताय ना ते खूप चुकीचं आहे. 50,000 रुपये मागते ती. 50. 60 मागू देत, काय? 70 मागू दे, 80 मागू देत. श्रीकला, भे भे तू बोलतेस? तू हो, हे मीच बोलतीये, कारण मला हे चांगलं माहितीये. रत्नाने केलेल्या अर्कामुळेच आपण डिग्रसकरांना या घराच्या बाहेर हाकलू शकलोय. रत्ना, पैसे पाहिजे ना तुला? चल, मी देते पैसे. बाबांचं म्हणणं काही एवढं मनावर घेऊ नकोस. चल. माझ्याशी खूपच वाईट बोलले पोपटराव. अगं बाई, झालं ना आता ते. हा, तुझ्या समोर बाबांना झाडलं ना मी. मला भिकारी बोलले, माझ्यावर हात उचलला त्यांनी. माझ्याशी पुन्हा असं हिचकाट बोललेलं मला अजिबात चालणार नाही. सांगून ठेव त्यांना. ए रत्ना, अगं बास कर ग आता. किती वेळा तीच तीच सीडी लावणार आहेस तू? पैसे पाहिजे ना तुला? 50,000. 5वर 4 पूज्य. पूज्य? 0 0 पोपटराव. ए, माझे बाबा आहेत ते. इज्जतीत बोलायचं. मग पैसे दे. मिळतील ना? 50,000 काय, 1,00,000 रुपये देईन मी तुला. पण आत्ता
थोडी कळसोस. अजून अजून किती वेळ पाहिजे तुला? अगं आत्ताशी तर कुठे आपण या घरात आलोय. हा, थोडं थोडं सगळं सेटल होऊ दे, थोडा वेळ जाऊ दे. मी म्हणाले ना तुला 1,00,000 रुपये दे. नक्की? नक्की. श्रीकला, ही रत्नी जरा जास्तच माजली आहे. 50,000 रुपये मागत होती आमच्याकडे. 50. बाबा ती 1,00,000 मागे. तुम्ही देणार आहात का? ए श्रीकला, त्या भिकारडीला पाठीशी घालून माजवू नको. आज 50,000 रुपये मागितले, उद्या 1,00,000 रुपये मागेल. बाबा कामाची लोक कामाचेच पैसे मागणार ना. म्हणजे आता तू त्या भिकारडीचा माज आम्हाला सहन करायला लावणार आहे? मग दुसरा काही पर्याय आहे का आता आपल्याकडे? बाबा एक गोष्ट लक्षात घ्या, रत्नाच अशी आहे जी अर्क बनवू शकते, तुम्ही किंवा मी नाही. आणि आता तिला जपणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ती इंदी आणि ती आनंदी ह्या गप्प बसणाऱ्यांपैकी नाहीयेत, हे विसरून चालणार नाही. हे सगळं मान्य आहे, पण ही रत्नी उद्या डोक्यावर बसेल आणि आपल्याला ब्लॅकमेल करील. ही पहिली आहे का डोक्यावर बसणारी? याआधी जी जी माणसं आपल्या डोक्यावर बसली आहेत त्यांचं मी काय केलंय हे चांगलंच माहिती आहे ना तुम्हाला. त्यामुळे योग्य वेळ आली की रत्नाचंही तेच होईल जे इतरांचं झालं. म्हणजे गरज सरो आणि रत्ना मरो. गोपाळचं जाणं, श्रीकलानं आपल्याला घराबाहेर काढणं, या सगळ्यामुळे व्यंकू महाराज खूप दुःखात येत रे. त्यात त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शिष्यावर विश्वास नाही ठेवला. याचा खूप त्रास होत असेल का त्यांना? तर त्यांनीच काय, आम्ही कोणीच नाही, मी सुद्धा नाही. ही फक्त चूक नाही, हा अपराध आहे, मोठा अपराध. अरे जे काय झालं त्यात तुमचा दोष नाहीये, परिस्थितीच तशी आली होती. आणि या गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करून काय हाशील मला सांग. पण ती गोष्ट अशी सहजासही मनातून जाणार पण नाही ना इंदू. आदू, मला असं वाटतंय आपण त्या इन्स्पेक्टरला गाठून गोपाळ आणि मिटकरच्या खुनाविषयी जाणून घ्यायला पाहिजे. मला वाटतं यात श्रीकलेचाच हात आहे. इंदू, गोपाळ दादाचं समजू शकतो, पण मिटकरच्या खुनामागे श्रीकला कशी काय? अरे कारण खून झाला तेव्हा मी तिथेच होते. मी बघितलं इन्स्पेक्टरचा चेहरा. अरे अर्क पिल्यावर एखाद्याचं तोंड कसं होतं तसंच झालं होतं. तू त्या दिवशी बघितलंस ना व्यंकू महाराजांना, अगदी तसंच. आपल्याला जायला हवं तू. चल. ही इंदी गप्प बसायलाच तयार नाहीये. कधी कधी वाटतं ना हिचा पण गोपाळ करावा आणि पाठवून द्यावा त्याच्या सोबतीला. नाही 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 श्रीकला, हा विचार सुद्धा तू मनात आणू नकोस. तिला जर काही झालं ना तर संशयाची पाल सगळ्यात आधी आपल्याकडे येईल. इतक्या मेहनतीने जुळवून आणलेला डाव हातातून निसटून जाईल. जेलातलं जीवन आणि जेवण दोन्ही वाईट असतं बर का. हे मी अनुभवाने सांगतोय. आपलं जगणं कठीण होईल. मग काय करायचं आपण? त्या इंदीचा जर बंदोबस्त केला नाही ना तर ती आपल्याला तिथेच पाठवेल. परिस्थिती बिकट आहे. त्या करिश्माला अडकवणार होतो ना आपण. त्या इंदीने तिची केस लढली आणि तिला सोडवलं. हे बघा,
जर ती त्या इन्स्पेक्टरला भेटली आणि तो जर खरं बोलला ना तर आपण मेलो ठार होऊ आपण परत ते जेल ते जीवन तिकडला आपलं काही खरं नाहीये आपलं काहीच खरं नाहीये श्रीमला वे अगं बोल ना काहीतरी विचार कर अगं विचार कर ना केला विचार. आता मला चांगलंच माहितीये की मला काय करायचंय. राया, अरे किती केस वाढलेत. ओरडत नाही का तुला शाळेत? आई आपण घरी कधी जाणार गो? आज ना मी तुला तूप साखर पोळी दिली, तुला आवडते की नाही? ते सोड, आधी मला सांग की आपण घरी कधी जाणार? राया, शाळा सुटली ना की इकडे तिकडे खेळायचं नाही, गपचूप परत यायचं, कळलं का? मला काळजी वाटते की नाही? बरं चला आवर, उशीर झालाय, चला आवर पटकन चल. आई आपल्यावर ही वेळ श्रीकला मामींनी आणली ना? मला माहिती होतं ती वाईट आहे म्हणून ती मला कधीच नाही आवडली. राया, राया, जी गोष्ट तुला कळली पण आम्हाला नाही कळली. कारण तुम्ही इंदू मामीचं नाही ऐकलं म्हणून. चुकलंच आमचं. आपण कधी जाणार ग घरी? जाणार की नाही? जाणार बाळा, लवकर घरी जाणार. तू जास्त विचार करू नको. बरं शाळेत जायचंय की नाही? चल आवर बरं. आणि राया, इकडे तिकडे फिरायचं नाही, लवकर ये. चल. बाय बाय. सावकाश. सर, आम्हाला तुमच्याकडून एक मदत हवी. हे बघा, तुम्ही जर का पुन्हा तुमच्या विठुरायाच्या मूर्तीबद्दल बोलत असाल तर माझ्याकडे एकच उत्तर आहे. तपास सुरू आहे आणि काही प्रोग्रेस झाली तर आम्ही कळवूच. थँक्यू सर, पण आम्हाला एक वेगळी मदत अपेक्षित आहे. हां बोला. आम्हाला इन्स्पेक्टर गुलाब भोसलेंना भेटायची परमिशन हवी, ज्यांनी सुरेश मिटकरला कस्टडीत गोळी मारली. अहो काय हे काहीही? ते अजिबात शक्य नाही. सर प्लीज, आमच्या गावात जे 2 मर्डर झालेत त्यांना. एक मिनिट. तुमच्या गावात फक्त मोहितराव बोडके पाटील यांचाच मर्डर झालाय ना? नाही सर, आमच्या गोपाळचाही मर्डरच झालाय. माझा भाऊ डॉक्टर गोपाळ दिग्रसकर. अहो पण ती तर आत्महत्या आहे, कारण तसं पोलीस रेकॉर्डमध्ये लिहिलंय. नाही सर, खात्रीने हा मर्डरच असणार आहे. आणि याविषयी आम्हाला इन्स्पेक्टर भोसलेच नीट सांगू शकतात. प्लीज सर, त्यांना भेटायची परमिशन द्या. काहीतरी क्लू नक्की मिळणार आहे. हे बघा, खरं म्हणजे ते माझ्या हातात नाहीये. जर माझ्या हातात असतं तर मी नक्कीच परमिशन दिली असती. म्हणजे ते तालुक्याच्या जेलमध्ये आहेत. आम्ही तिथेही जाऊ. तुम्ही तिथल्या सरांशी बोलून घ्या ना प्लीज सर. थोडं कोऑपरेट करा प्लीज. ठीक आहे, मी बोलून घेईन. थँक्यू सर. थँक्यू साहेब. ही श्रीकला मामी ना वाईटच आहे. तिच्यामुळे घरातले सगळे दुखी आहेत. आणि आज माझी आई पण रडत होती. मला शाळेला पण उशीर होतोय, तो तिच्यामुळेच. होय, तुमचा संशय अगदी खरा आहे. डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांनी आत्महत्या केलेलीच नाहीये. तो एक मर्डरच होता.
हे नक्की त्या श्रीकलाने केलेलं असणार. होय, श्रीकला आणि पोपटरावचं काम आहे हे. आणि मग पोस्टमॉर्टम रिपोर्ट? ते मीच मॅनेज केले होते, पैसे खाऊन. लाज नाही वाटत तुम्हाला? वाईटाचा शेवट हा असाच वाईट होतो. पटलं असेल आता तुम्हाला इन्स्पेक्टर साहेब. तुमच्या या हव्यासामुळे खुनी असे मोकाट सुटतात. त्यांच्या कुणाची शिक्षा भोगताच आहे ना आता ते. भोगायलाच पाहिजे रे आदू. मला सांगा, तुम्ही त्या मिटकरला का मारलत? ते पोलीस कस्टडीत. अहो, मीच मारलंय. पण मी असं का केलं, कोणत्या धुंदीत केलं, मला काहीच आठवत नाही. माहिती नाही मला ते. माहित नाही म्हणजे? अहो, माझ्या मेंदूवर माझा ताबाच नव्हता. मी असं का आणि कधी केलं मला काहीच आठवत नाहीये. अर्क, तुम्ही त्या मिटकरला का मारलत? ते पोलीस कस्टडीत. अहो, मीच मारलंय. पण मी असं का केलं, कोणत्या धुंदीत केलं, मला काहीच आठवत नाही. माहित नाही म्हणजे? अहो, माझ्या मेंदूवर माझा ताबाच नव्हता. मी असं का आणि कधी केलं मला काहीच आठवत नाहीये. अर्क, तुम्ही जेव्हा मिटकरला मारलं तेव्हा मी तिथेच होते. अहो, कोणत्या तरी ट्रान्स मध्ये गेला होतात तुम्ही. असे रोबोट सारखे वागत होतात. मला सांगा, पोलीस स्टेशन येण्याआधी तुम्ही कुठे गेला होतात का? मी पोपटरावच्या घरी गेलो होतो. पोपटरावकडे? कशासाठी? मिटकरला मॅनेज करण्याचे पैसे घेण्यासाठी. लाच खायला गेला होतात म्हणा की. असो, पैसे सोडून दुसरं काय खाल्लं तुम्ही तिथं? हा, श्रीकलाने मला चहा दिला होता, त्यानंतर मला काहीच आठवत नाही. वाटलंच होतं मला, ही सगळी त्या श्रीकलाची खेळी आहे. त्यांनी चहात अर्क पाजला तुम्हाला. अर्क म्हणजे? बुद्धीवर ताबा आणणारा अर्क. स्वयंपाकघरातून साखरेचा डबा आणा. आता ही साखर सगळ्यांना वाटा. त्या श्रीकला आणि पोपटरावला मी सोडणार नाही. काय करणार? कसं करणार? इथं थांबून त्यांना धडा शिकवायचा. आता एकच उपाय उरलाय. कोणता? तुम्ही तुमचे सगळे गुन्हा कोर्टात कबूल करा. हो, पण मी ते अर्काच्या अंमलाखाली केलं ना. अर्काच्या अंमलाखाली तुम्ही फक्त मिटकरला मारले. त्याच्या आधीचं काय हो? आमच्या गोपाळचं प्रकरण तुम्ही सरळ सरळ पैशांसाठी दाबलंय. चुकलो मी. हे आम्हाला नाही, कोर्टाला सांगा. हे बघा, तुम्हाला तसं पण आता मिटकरच्या कुणात शिक्षा होणारच आहे. त्यामुळे जर तुम्ही आता कबुली दिली ना, तर तुम्हाला ज्यांनी अडकवलंय ना ते सुद्धा अडकतील. महत्वाचं म्हणजे अपराधाचं ओझं कमी होईल. काय मग, देणार का साक्ष कोर्टात? हो हो, तयार आहे मी. आदू, आता काही हो, या श्रीकलेला धडा शिकवायलाच पाहिजे बघ. इंदू, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. इंदू, तुझी शपथ घेऊन सांगतो, आता यानंतर मग मी कधीच तुझ्यावर अविश्वास नाही दाखवणार. राया दिसत नाही रे. अरे हो, यावेळी तर तो बॅट घेऊन हुंदडत असतो इकडे तिकडे.
नारायणी ताईला विचार. नारायणी ताई, अगं राय कुठे? गानू मामींनी पेन पाठवलंय त्याच्यासाठी. आणि पप्पा केजाची अंजीर बर्फी. काय झालं? इंदू, राया सकाळी शाळेत गेला होता, अजून नाही आलाय ग. अगं नारायणी तर एवढं काय त्यात? इथंच कुठेतरी क्रिकेटच्या मॅच लावत बसला असेल. हा, नाही, आम्ही सगळीकडे बघून आलो पण तो कुठंच नाहीये. एखाद्या मित्राच्या घरी असेल, तिकडे शोधलं का? गेलो होतो ना आम्ही, सगळ्या मित्रांकडे जाऊन आलो आम्ही. तो तिथं पण नाहीये. शाळेत गेलो होतो, शाळेत पण गेलो होतो आम्ही. तिथं विचारलं तर ते बोलले ज्युनियर विंजे सरकार शाळेत आलेच नाही आज. कुठे गेला असेल तो? माझ्या बाळाला काही होणार नाही ना ग. नारायणी तर तू काळजी नको करू. राया असेल इथंच कुठेतरी, शोधू त्याला आपण. मला तर हा घातपाताचा प्रकार वाटतोय. तसं जर असेल तर मला माहिती आहे हे कोणी केलं. पाठ राखीन बाई, कुठं निघालात तुम्ही? त्याची ही वेळ रडण्याची नाही, लढण्याची. श्रीकला, ए श्रीकला, बाहेर ये. काय गे, माझ्या दारासमोर येऊन बोंबलायला काय झालं तुला? मुस्काट फोडायला आले तुझं. ए ए अरे अरे काय राडा लावलाय? अरे पोपटराव, अजून तर काहीच नाही. आज तू आणि तुझी ही पोरगी वाचत नाहीत माझ्या हातून. ए इंदे, इथे माझ्या दारासमोर राडे नको आहेत मला. बऱ्या बोलानं सांग, आमचा राया कुठं आहे? मला काय विचारतेस ग? हा, त्याच्या बापाला विचार, नाही तर आईला विचार ना. आणि शाळेत गेला असेल तर मास्तरला विचार. चुपचाप निघायचं इथून. माझ्या घरासमोर मला तमाशे नकोयत. हे बघ श्रीकला, ए हे बघ, ते बघ, इथे बघ, तिथे बघ, हे मला नाही सांगायचं. तुझ्या बायकोला सांग. अरे काय
इथे टाइमपास का करताय तुम्ही? नाही काय, तुम्ही आता रायाला शोधायला गेलं पाहिजे ना. आता इतक्या वेळात जर रायाचं काही बरं वाईट झालं तर रायाच्या केसाला जरी धक्का लागला ना, जिद्दी सोडणार नाही आम्ही तुला. नीट सांग, राया कुठे आहे? नाही माहिती. श्रीकला, शेवटचं विचारते, राया कुठे आहे? 100 वेळेला विचारलंस ना तरी माझं हेच उत्तर असणार आहे. मला माहिती नाही. मग आज तुला तुझा बापही वाचू शकणार नाही. इंदू, तुला तर सोडायलाच नसते का? अगं, चल, सोड आता तुला मी. शांत हो. काय वेंकू महाराज, तुमच्या शिष्याला लोकांना धमक्या देण्याचं सुद्धा ट्रेनिंग दिलं की काय तुम्ही? नुसतं धमकवायचं नाही तर पिसाळलेल्या कुत्रीसारखं अंगावर धावून जायचं ट्रेनिंग दिले. भॉ भॉ करत. माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नकोस. या बोला ना, सांग आमचा राया कुठे, नाही तर तुला मी नाही सांगणार. जा. तुझ्या तर श्रीकला, माझ्या बाळाने काय बिघडवलंय तुझं? का अशी वागतेस? पण त्याचं ज्या खानदानाशी नाते त्यांनी बिघडवलं ना. इतकी निष्ठुर नको ग वागूस. हवं तर मी तुझ्या समोर हात जोडते. फक्त हात जोडशील, पाया नाही पडायचा. हो, हवं तर मी पाया पण पडायला तयार आहे. कुठे माझा राया? बर, चल पड पाया. नारायणीताई, थांब. या नालायक बाईच्या पाया पडायची काही गरज नाहीये. चुप्प सिद्धू, आता तू काही बोलू नको. माझ्या रायासाठी मी काही करायला तयार आहे. काय गे, एकटीच पडणार पाया? विजय सरकार पण पाया पडतील, पण प्लीज प्लीज सांग राया कुठे? हे बघ, महागात पडेल ना, लय अति करायला तुला सांगते. ऐक ऐक, नवऱ्याचं ऐक जरा. अगं, घर गेलंय ग तुझं. मी ठरवलं ना तर या मंदिरातून या सगळ्यांना बाहेर हाकलून देईन ना. मोठ्या बाई, लेक जावई माझ्या पाया पडतायत. तुम्ही पण जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल. मेलीस तू. सोडा इंदू, लांब राहायचं माझ्या पोरीपासून. तिला टच करायचं नाही. श्रीकला, ऐक ना, कुठे आहे आमचा राया? सांग ना. अगं, तुझ्या पायास काय अख्खं लोट टांगण घालते, पण सांग की. ही नाटकं करायची काही गरज नाही आता. तर तुला माहिती असेल तर सांग, सोड आमच्या रायाला. हे बघ ऐक, तू असं केलंस ना तर तुला आणि तुझ्या वडिलांना दोघांना पण जीवदान देईन. हा,
असं वाटतंय ना तुला की रायाला मी किडनॅप केलंय? तूच केलंस. चल, ओपन चॅलेंज देते तुला. पुढच्या 24 तासात तुमच्या रायाला शोधूनच दाखव. आणि जर का नाही जमलं तर रायाची डेड बॉडी मी स्वतः तुमच्या समोर आणेन. आज विंजे सरकारांना ना कोणाचा तरी खून करावा असा वाटतोय. गोळ्या घालाव्या अशा वाटतायत त्या श्रीकलाला. दाजी आव शांत व्हा. कसं शांत होऊ मी? सांगा ना, कसं शांत होऊ? हे बघा, तुमच्या मनात काय सुरू आहे मी समजूच शकते, पण हवा असा विचार करू नका, अजिबात करू नका. ह्या असल्या लोकांसाठी कायदा आहे. हो हो, हा ठीक आहे. पप्या आणि इम्रानला सांगितलंय मी, ते शोधतायत सगळीकडे. अधोक्षज 1 मिनिट थांब. मला काय वाटतंय बरं का, आपल्या रायाचं अपहरणच झालंय असं आपण सगळेजण का समजतोय? सासरे बुवा, अहो, असं कसं बोलताय तुम्ही? राय मिळत नाहीये कुठेच. बाई कशी आहे माहिती आहे ना तुम्हाला. हे बघा, मला मान्य आहे तुम्हाला काळजी वाटणं साहजिक आहे, पण कुणाच ठाऊक राया कुठेतरी गेला असेल, तो येईल. मला असं वाटून जातंय की राया सुरक्षित असेल. तुमचं वाटणं खरं होऊ देत महाराज. विठुराया, तूच मार्ग दाखव. त्या श्रीकलेने माझ्या मुलाचं काही बरं वाईट नसेल ना केलं. देव तिला तसं न करण्याची बुद्धी देव. तेच तिच्या भल्याचं असेल. नाही म्हणजे तिने तसं केलं ना तर तिच्या बापाला आणि तिला दोघांनाही मारीन मी. आई, आता अशा परिस्थितीत मारणं मरण्याच्या गोष्टी नको करू. नारायणी ताई, ताई अजिबात काळजी करू नकोस. आपण शोधून काढू राहायला. विठुराया आहे. श्रीकला, अगं स्वतःच्या बापाला तरी सांग तू काय करतेस ते. आम्हाला सतत हे करू नका ते करू नका असा दम देत असतेस, आणि आता स्वतःच काय? हा, बोला ना, स्वतःच काय? त्या दिग्रजकरांच्या नातवाचं काय केलंस तू? घाई कसली असते हो बाबा तुम्हाला? तुम्ही पाहिलं नाहीत का की ते दिग्रजकर किती अस्वस्थ झाले होते? आपल्या नातवाच्या काळजीने नुसते तडफडत होते. अगं पण श्रीकला, असले प्रकार अडचणीत आणतील आपल्याला. एकतर 17 सायास करून पोहोचलोय आपण इथे. ज्या वेगाने आपण ह्या घरात आलो ना, त्याच्या दुप्पट वेगाने आपल्याला घरातून हकलपट्टी नाही झाली पाहिजे, हे लक्षात ठेव. अगं, तुला वेड तर लागलं नाही? हसतेस काय अशी? नाही 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 नाही, मला वेड नाही लागले, पण तुम्ही विचार करत राहिलात ना तर तुम्हाला वेड लागेल. अगं पण म्हणजे आम्ही विचारच करायचा नाही? बाबा, ते माझ्यावर सोडून द्या ना तुम्ही. हे बघा, तुम्ही चिल करा. तसं नाही श्री, माझ्यावर विश्वास ठेवा जरा. मी जे करतेय ते अगदी
ती बरोबर करते. इंडिया सरकारांची मती कुंक झाली. आयुष्यात पहिल्यांदा आमचं डोकं चालणं बंद झालं. आमचा राया कुठे असेल, कसं शोधायचं त्याला, कुठं शोधायचं काहीच कळत नाहीये आम्हाला. आणि ती नालायक बाई तिने चॅलेंज केलंय. नारणीची काय हालत झाली बघताय ना तुम्ही. सगळ्यांचं सगळं माहिती आहे. अशा डिंग्या हाकणाऱ्या विंजे सरकारांना त्यांचा एकुलता एक पोरग कुठं गेलाय हे माहित नाही. सासूबाई पहिल्यांदा विंजे सरकारांना स्वतःची लाज वाटते. लाज. जावे बापू, शांत व्हा बरं. हे बाप, असं परीक्षेच्या वेळेला हात पाय घालण्यात काय अर्थ आहे? हो दाजी, रायाला काही होणार नाही. आपण रायाला शोधून काढू. पण कुठे आणि कसं? त्या पाताळ लक्षणी बाईनं काय केलं असेल काय माहिती. आणि तो थेरडा नालायक तिचा बाप, दोघांनी त्याला कुठे लपवून ठेवलं असेल काय माहिती. हो दाजी, काही होणार नाही आपल्या रायाला. विठुरायावर विश्वास ठेवा. पण विठुरायाच नाही ना आपल्या बरोबर. शक्यच नाही. दाजी, विठुराया या इंदूला आणि तिच्या माणसांना कधीच अंतर देणार नाही. ती श्रीकला आपल्या रायाला कुठेही लपवू देत. मी शोधून काढणार. दाजी, विठुराया या इंदूला आणि तिच्या माणसांना कधीच अंतर देणार नाही. ती श्रीकला आपल्या रायाला कुठेही लपवू देत. मी शोधून काढणार. मामी, विठुरायाला कसं शोधायचं याच्याबद्दल विचार करताय ना? राया, राया, राया. अरे राया, राया, तुला काही झालं नाही ना? कोणी तुला काही खायला प्यायला दिलं नाही ना बाळा? तू काही खाल्लं नाही ना? आई, काय आलं तुला? मला कोण काय करणार आहे? अरे, आणि तुम्ही सगळे माझ्याकडे असे का बघतायत? काय आलं? श्रीकला मामीने नाव घेऊ नको तिचं. आणि मामी तर तिला बिलकुल बोलू नकोस. काय आलं? तुम्ही सगळे असं माझ्याकडे का बघतायत? कुठे होतास तू? आणि असं न सांगता कसं काय गेला? सगळ्या गावात शोधला आम्ही तुला. सॉरी. काय सॉरी? सॉरी सॉरी. तुला किती वेळा सांगितलंय, ज्यांच्या सोबत ओळख नाही अशा लोकांबरोबर जायचं नाही. मोठ्या बाई, अहो शांत व्हा. राया सुखरूप परत आलाय ना. विठुराया पावलाय. राया, कुठं गेला होतास रे? मी शेळकेवाडीच्या गणपती मंदिरात. एवढ्या लांब 8 किलोमीटर? कशासाठी गेलास? गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायला.
कसली प्रार्थना बाळा? हो आजोबा. मी गणपती बाप्पाला सांगितलं की तू विठुरायाला लवकरात लवकर परत आण, कारण आमचे आजोबा बोलत पण नाही, हसत पण नाही आणि काही करत पण नाही. फक्त गाभाऱ्यात एकटे बसलेले असतात आणि मला गोष्ट पण नाही सांगत. म्हणून मी गणपती बाप्पाला सांगितलं की आमच्या विठुरायाला परत आण. राया, मनापासून प्रार्थना केलीस ना? मग गणपती बाप्पा तुझं नक्की ऐकणार बघ. नारायणी, राहायला जेवायला दे ग. भूक लागली असेल ना? हो आजी, खूप भूक लागली. मग श्रीखंड खाणार का? हो. अध्यक्ष जा पटकन, सगळ्यांसाठी श्रीखंड घेऊन ये. तोंड गोड करूया आज. आपला राया घरी परत आला. तुझ्या फ्रेंडची, त्या विठुरायाची कृपाच म्हणायची. पण मोठ्या बाई खूप घाबरले होते हो. त्या श्रीकलेला काळीज नावाची गोष्टच नाहीये. काय बरं वाईट केलं असतं तर? काय केलं नसतं. तिनं तुझा अवतार पाहिला होता, तिची हिंमतच झाली नसती. मोठ्या बाई आव, सुडानं पेटलेल्या बुद्धीला सारासार विचार करता येत नसतो. हे पण खरंच आहे. पण यावरून एक गोष्ट लक्षात आली. कोणती? विठुराया आपल्यावरती नाराज जरी असला ना, तरी त्याची कृपादृष्टी आपल्यावरती आहे. तो आपल्या पाठीशी आहे. खरंय, तो आपल्या भक्ताला कधीच अंतर देत नाही. काय पोचला का राया? राया म्हणे धड धाकट सुखरूप घरी पोहोचला. ही आजकालची पोरं पण ना दीड शाणीच झालीत तुमच्याप्रमाणे. आता आपण कुठे चाललोय कुठे नाही हे सांगून जावं ना. आता उगाच पालकांचा गैरसमज होतो. तुमचा झाला ना माझ्या बाबतीत. तुझं काय इथं? कशाला आलीस? आता माझं काम जरी असलं तरी तुम्ही तेवढं कामाचं उरल्या आहात का मोठ्या बाई? काय ग इंदे, पाहिलंस ना कसं मूर्ख बनवलं मी सगळ्यांना. राया गायब होण्यात तर माझा काही हातही नव्हता, तरी काय सॉलिड टेन्शन दिलंय तुम्हाला. एकदा विचार करून बघ, जर राया खरंच माझ्या ताब्यात असता तर मी काय काय केलं असतं ना त्याचं. ए, जास्त फुगू नको. तुम्हाला काय वाटलं की मी त्याला काही करू शकले नसते? काय ग इंदे, तुमच्या गोपाळ सोबत मी काय केलं हे विसरल्यात का या मोठ्या बाई? ही अशी ऐकणार नाही मोठ्या बाई. गप्पा बस. मुद्दाम बोलतेस, मुद्दाम तुला चित्तवते. काय मोठ्या बाई, अहो या इंदूचं तोंडही पाहायला आवडायचं नाही तुम्हाला आणि आता तिच्या बरोबरच आहात.
कारण इंदू दिग्रसकरांची रक्षण करते, या घराची रक्षण करते. काय रक्षण करती? तुम्हाला काय वाटतं मोठ्या बाई, दिग्रसकरांच्या घरातल्या माणसांना ही तुमची इंद्रायणी माझ्यापासून वाचवू शकेल? हो, का नाही येणार? शकुंतला काकी, नारायणी, व्यंकू महाराज, ओसाड गावचे विंजे सरकार आणि आत्ताच सुखरूप आलेला राया, कोणालाही कधी काही होऊ शकतं. त्यामुळे माझ्यापासून सांभाळून राहायचं. हं? काय सांगितले? झालं तुझं बोल? अहो इतक्यात कुठे, आत्ताशी तर सुरू केलंय. आत्ता खेळ रंगेल, मज्जा येणार आहे. आद्या श्रीकला ना लईच पोहोचलेली निघाली बघ. तशी इंदूनं मला सगळी खबर दिली होती, तेव्हाच आम्ही तिला ना धडा शिकवणार होतो, पण पुरावा नव्हता ना रे आमच्याकडे. आणि तुम्ही पण इंदूला सॉरी, खरंच सॉरी. मी तुमच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता यार, पण माझ्या काय झालं होतं काय माहित, माझी मती गुंग झाली होती. सॉरी. अरे सॉरी बिरी नंतर, आता मला सांग की तुमच्या घराचे कागदपत्र आपल्याला कुठे मिळतील? त्यासाठी तालुक्याला जावं लागेल. मी तहसीलदार साहेबांशी बोलून घेऊ का एकदा? हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस, आपण आपले कॉन्टॅक्ट वापरू ना. जे काही करायची गरज असेल ते सगळं करू. त्या घराचा व्यवहार कधी झाला होता, कसा झाला होता, आणि हा झाला होता की नाही हे सगळं खणून काढू ना. त्या श्रीकलाने आम्हाला आमच्याच घराबाहेर काढलं. गोविंद महाराजांची पोथी अशी घराबाहेर फेकली माहिती तिने. नाही, त्या पोपटरावला आणि श्रीकलाला ना मी घराबाहेर काढूनच राहणार. महाराज, ती श्रीकला आपल्यासोबत माइंड गेम खेळती. आपल्याला त्रास द्यायची एकही संधी सोडत नाही बघा ती. अगं आपल्याला घराबाहेर काढलं, आपली जमीन घेतली, आता अजून काय करायचं ठेवलंय तिनं? दिग्रसकरांना न्यस्त नाबूद करायचंय तिला. अगं आई, पण हे शक्य तरी आहे का तिला? अगं पण ती पूर्ण प्रयत्न करणारच ना. ती काय मासच दाखवत राहणार की तिला वाटेल तेव्हा ती आपल्याला त्रास देऊ शकते. मग अशा वेळी आपण काय करायचं? एकत्र राहायचं. एकी हीच आपली ताकद आहे. याच्या पुढं कोणी पण एकट्यानं कुठेही जायचं नाही, एकमेकांच्या सोबत राहायचं. हा राया, कळतंय ना तुला? न सांगता कोणीही कुठेही जायचं नाही. आईची काय अवस्था झाली पाहिलंस ना. सॉरी, इथून पुढे नाही करणार. गुड बॉय, जा समोर खेळ जा. बाहेर जायचं नाही. हा पण मग काही महत्वाचं काम असेल तर? हा तर मग जावं लागल, पण बाहेर गेल्यानंतर एकटा असताना दर अर्धा तासांनी एकमेकांना कळवत राहायचं का आपण कुठे आहोत ते. संपर्कात राहायचं. ती आपल्यातल्या कुणालाही काही करायला मागे पुढे बघणार नाही. एकही संधी द्यायची नाही तिला. श्रीकला,
दिग्रसकरांना त्रास द्यायचा एक चान्स सुद्धा तू सोडत नाही बरं का? सोडायला हवा का? नाही 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 नाही, अजिबात नाही. त्या दिवशी त्या सगळ्या दिग्रसकरांना आपण मंदिरातून बाहेर काढत होतो तेव्हा ऐन वेळेला अख्खे गावकरी आले आणि आपला प्लॅन फिसकटला. बॅड लक. सारखं सारखं त्यांच्या मदतीला थोडी ना कोणी धावून येणार आहे. आणि आता दिग्रसकरांवर एक टांगती तलवार लटकवलीच आहे ना आपण. श्रीकला, त्यांना ह्या सगळ्याचा लई भयंकर मानसिक त्रास होत असणार ना? असणारच. बाबा, हे सगळं करताना ना मला जाम मज्जा येते. त्या दिग्रसकरांमुळे आपल्याला जो काही त्रास झाला होता, जे जे काही भोगावं लागलं होतं ना, त्यापेक्षा त्यांना होणारा त्रास जरा कमीच आहे. श्रीकला, दिग्रसकर आहेत ते, सहजासहजी मोडणार नाहीत ते. मोडतील, नक्की मोडतील. हे दिग्रसकर ना, यांचं एकमेकांवर इतकं जीवापाड प्रेम आहे आणि तोच त्यांचा वीक पॉइंट आहे. एकाला चिमटा काढला सगळे रडायला लागतात. आपण चिमटे काढत राहायचे आणि यांच्या डोळ्यातून पाणी आणत राहायचं. श्रीकला, तू आमची पोरगी असल्याचा आम्हाला फक्त अभिमान नाही, माज आहे माज. काय? माज. श्रीकला, पैसे देणार होतीस ना आज? काय झालं? आधी त्या घरात होतो तेव्हा घरातून पैसे चोरून आणून द्यायचीस. आता पुढे काय? ए, काय नुसते पैसे 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 करते का? अरे, इतकं मोठं घर राहायला दिलं, आणखी काय पाहिजे तुला? काय पाहिजे? बाबा शांत व्हा. रत्नाताई, हे बघ, आपण ना आता सेफ नाही होत. तुला पैसे पाहिजे ना? हो. आता इतके दिवस थांबलीस ना तू, थोडे अजून दिवस थांब ना. अजून थोडे दिवस थांब असं बोलून गाजर दाखवतेस, पण पैसे द्यायचं मात्र नाव नाही घेत. मिळतील पैसे, पण कधी? लवकर. हा लवकर कधी येणार आहे कोणास ठाऊक. लवकर. सतत लवकर देते. कायमची फसवणूक आहे ते. फुकटचं काम करत बसा. श्रीकला, पाहिलं का? पाहिलं माच पाहिलं तिचा कशी बोलत होती? पाहिलं ना बाबा, या रत्नाचा सुद्धा आपल्याला बंदोबस्त करावा लागणार आहे. तो पण कायमचा. बाळा, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. आनिकांसी तारी ऐसा नाही कोणी, आनिकांसी तारी ऐसा नाही कोणी, धडते नासोनी भलता टाकी. सोने शुद्ध होते अवीटते घरी, नासिले सोनारी अलंकारी. ओल शुद्ध काळी काळी जिरे बीज, ओल शुद्ध काळी काळे जिरे बीज. कैचे लागे निज होता तेथे, एक गहू करीती अनेक प्रकार, एक गहू करीती अनेक प्रकार. सांजा दिवसी क्षीर घुगरिया, तुका म्हणे विषा रुची एका हाती. पाधानी नासिती नवनीत. जगामध्ये अशी कोणतीच व्यक्ती नाही जी अनेकांना तारते. उलट ढोंगी माणूस चांगल्याला सुद्धा वाईटाच्या मार्गी लावतो. शुद्ध सोनं घडवायला गेलो की त्याला डाग लागतो, त्याचा कस कमी होतो. चांगल्या जमिनीत जर चुकीचं बी पेरलं तर त्या पिकाचा उतारा पण कमी होतो.
पण एखादी सुगरण स्त्री गव्हाचे सुद्धा अनेक पदार्थ बनवते, विषातूनही गोडी निर्माण करू शकते. पण मूर्ख स्त्री लोण्यासारख्या उत्तम गोष्टीचाही नाश करते. हा, हे बरोबर. आता यातली मूर्ख स्त्री म्हणजे कोण हे तुमच्या लक्षात आलंच असेल. श्रीकला. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. दादा या. माफ करा महाराज, मी कामानिमित्त मुंबईला गेलो होतो, त्यामुळे इथं तुमच्यासोबत जे काही घडलं ते मला उशिरा कळालं. मी काय म्हणतो, नदीजवळ माझं घर रिकाम आहे, तुम्ही सर्वजण तिथेच राहा. दादा तुमचं मन खरंच खूप मोठं आहे, पण मला क्षमा करा, मी तिकडे नाही येऊ शकणार. का महाराज? कसं आहे, माझा विठुराया त्याच्या घरात नसताना मी कुठेतरी सुखात घरात राहायचं हे माझ्या मनाला पटत नाही दादा. पण महाराज, इथं बायकांना काही अडचण होणार असेल तर? दादा, अहो जिथे आमचं कुटुंब तेच आमचं घर, आम्ही एकत्र सुखी आहोत. पोरी, माझं ऐक ना. मला तुमच्या भावना कळतायत, पण आमच्यातलं इंदू, दादांचं म्हणणं पटतंय मला. नाही म्हणजे काय आहे की जावई बापू आहेत, नारायणी आहे आणि आपला लहानगा राया यांची तशी इथं गैरसोय होत असणार आहे. तर मला असं वाटतंय तुम्ही तिघांनी इकडे राहायला गेलात तर तुम्हाला जरा बरं पडेल. चुलत सासरे बुवा, मान्य आहे, म्हणजे सरकार नेहमी स्वार्थीपणानं वागले. आम्ही नेहमी फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार केला. पण जेव्हापासून दिग्रजकारांसोबत राहायला लागलोय ना, तेव्हापासून आम्ही बदललोय. तुम्हा सगळ्या लोकांना मी आता आपलं मानलंय. आणि तुम्ही सगळेच आता माझी प्रॉपर्टी आहात. त्यामुळे मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. सन्माननीय जावई बापू, आज तुम्ही आमची निवड योग्य ठरवली. अभिमान वाटतोय तुमचा. सगळ्या विठूच्या वाडीला तुमच्या कुटुंबाविषयी आत्मीयता वाटते, ती याच गोष्टीसाठी. ठीक आहे महाराज, काही गरज लागली तर मी आहे हे विसरू नका. येतो मी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.